नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे शहरात कचऱ्याचे साचले ढिगारे, शिवसेना उभाटा पक्षातर्फे कचरा जाळून करण्यात आले आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला लोकशाही दिनात सर्वोपचार रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल। धुळ्यात रविवार दिनांक 26 रोजी उत्तर महाराष्ट्र ब्राह्मण समाज मेळाव्याचे आयोजन आणि उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीमच्या प्रयत्नाने 2 अजगरांना देण्यात आले जीवनदान। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरात गेल्या 8 दिवसांपासून पेठ भागासह कॉलनी परिसरात कुठलाही कचरा न उचलला गेल्याने सर्वदूर कचऱ्याचे ढिगारे उभे राहिले आहेत। शिवसेना उभाटा पक्षातर्फे शहरात कचरा जलाओ, आयुक्त हटाओ घोषणा देत आंदोलन करण्यात आले। शहरात गेल्या 8 दिवसांपासून पेठ भागासह कॉलनी परिसरातला कुठलाही कचरा न उचलला गेल्यामुळे संपूर्ण धुळे शहरात कचऱ्याचे ढिगारे साचले असून शहराच्या काही महत्त्वाच्या ठिकाणी कचऱ्यांचे डोंगर उभे राहिले आहेत। गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीच्या सभेत कचऱ्याच्या ठेक्यासाठी ठेकेदार बदलण्याची घोषणा केली, परंतु सध्याच्या परिस्थितीत जो नेमलेला ठेकेदार आहे तो ठेकेदार शहरातील कुठल्याही भागातील कचरा उचलत नसून ऐन दिवाळीच्या सणामध्ये संपूर्ण धुळे शहरात दुर्गंधीयुक्त वास पसरलेला असून ठिकठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे। एकंदरीत कचऱ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात धुळे शहरात निर्माण झालेली असून त्याला संपूर्णतः महानगरपालिका, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग व महापालिका आयुक्त जबाबदार आहेत। दिवाळीच्या सणामध्ये कचऱ्याच्या घाणीमुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे शहरातील गजबजलेल्या तहसीलदार कचेरी चौकात रस्त्याच्या मधोमध साचलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी धुळे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रस्त्यावर आलेला कचरा हा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाळून टाकला। यावेळी कचरा जलाओ, आयुक्त हटाओच्या घोषणा देण्यात आल्या। धुळे शहराच्या बहुतांश भागात बाजारपेठेत रस्त्याच्या मधोमध कचऱ्याचे ढिगारे साचलेले असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। येत्या 2 दिवसात हा कचरा न उचलला गेल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा संपूर्ण कचरा ट्रॅक्टरमध्ये जमा करून हे ट्रॅक्टर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ टाकले जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे। या आंदोलनात शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भरत मोरे, आनंद जावडेकर, प्रशांत ठाकूर, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, मुन्ना पठाण, संदीप चौधरी, डॉक्टर संजय बेंगळे, निलेश कांजरेकर, अमोल ठाकूर, इस्तियाक अन्सारी, चंद्रशेखर शिंदे, देविदास पाटील, तेजस सपकाळ आदी सहभागी झाले होते। धुळे शहरामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून दिवाळीचा सण असताना देखील ठिकठिकाणी कचरा पडून होता। शहरामध्ये अत्यंत घाणीचं साम्राज्य पसरलेलं असताना 2 दिवस मध्यंतरी पाऊस पडून गेला। त्या पावसामुळे देखील आणि कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी होती। महानगरपालिका आयुक्तांनी गेल्या 15 दिवसापूर्वी या ठिकाणी कचऱ्याचा ठेकेदाराकरता 3.5 कोटी रुपये मंजूर केले। जुना ठेकेदार जो आहे तो या ठिकाणी काम करत नाहीये। आज आपण धुळे शहरातला महत्वाचा असा मामलतदार तहसीलदार जे कार्यालय, जुनं तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत। प्रचंड कचऱ्याचा ढीग या ठिकाणी डोंगरचा डोंगर उभा राहिलेला आहे। ही जबाबदारी धुळे महानगरपालिकेची असताना हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे। वर्दळीच्या रस्त्यावर जाताना धुळेकर नागरिकांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतो। तरी देखील सकाळी हा कचरा उचलला जाणं गरजेचं असताना स्वच्छता निरीक्षक असेल, ठेकेदार असेल, हे झोपलेले आहेत। फक्त कचऱ्याच्या ढेकामधनं यांना टक्केवारी खाण्याचं काम त्या ठिकाणी उरलेलं आहे। कोणताही लोकप्रतिनिधी या कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीये। आज या रस्त्यावरती आम्ही हा कचरा जाऊन महानगरपालिकेचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। असा 50 ठिकाणी कचरा मेन चौकामध्ये साचलेला आहे। आज जर या चौक जर आम्ही आज अशा प्रकारे जर आम्ही कचरा जाळायला जर घेतला तर अग्नी उपद्रव या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे फक्त आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महानगरपालिकेचं लक्ष वेधण्याकरता हा कचरा या ठिकाणी जाळलेला आहे आणि हा कचरा जाळण्याच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिका आयुक्तांचा, स्वच्छता निरीक्षक असतील, स्वच्छता अधिकारी असतील यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय की येणाऱ्या 2 दिवसामध्ये धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी साचलेला कचरा त्यांनी लवकर उचलावा, नाहीतर हा सगळा कचरा आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी टाकणार आहोत। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते। त्यात नसरीन शेख गनी, राहणार अन्सरनगर धुळे यांनी सर्वोपचार रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल केली। सदर तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की त्यांची मुलगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असताना कार्यरत डॉक्टरांनी त्यांच्यासोबत व त्यावेळी दाखल एका ग्रामीण भागातील महिलेसोबत अरेरावीची भाषा केली व गैरवर्तन केले। बाहेरून औषधे मागवली, काही कागदपत्र तयार करून स्वाक्षरी करण्यास दबाव टाकला व शिवीगाळ देखील केली।
नाईलाजाने त्यांच्या मुलीला तेथून डिस्चार्ज घेऊन खाजगी दवाखान्यात दाखल करावे लागले. सदर पूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती. म्हणून तक्रारदार महिलेने अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार केली होती की CCTV कॅमेऱ्यात असलेली फुटेज सुरक्षित करावे व संबंधित कसूरवार डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली होती. अधिष्ठाता यांनी उत्तर देताना नमूद केले की आम्ही चौकशी समिती गठीत केली होती. त्यात कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केली व येथील डॉक्टर व परिचारिकांची काही चुकी दिसून येत नाही. मात्र अधिष्ठाता यांनी CCTV फुटेज सोबत जोडून दिले नसल्याने महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी आपल्या हाताखाली काम करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. यावेळी मुस्लिम OBC संघटनेचे अध्यक्ष अशफाक शेख उपस्थित होते. आज जे महिला लोकशाही दिवस होता, आम्ही जे सर्वोच्च रुग्णालय, इरे मेडिकल कॉलेज महाविद्यालय यांच्या संदर्भात तक्रार केलेली आहे. तिथे ही महिला जी आहे त्यांची मुली तिथे ॲडमिट होती. त्यावेळी डॉक्टरांनी आणि ते कर्मचारी त्यांनी जे उद्धट भाषेचा वापर केला, शिवीगाळ देखील केली. काय कागद तयार केले त्याच्यावर स्वाक्षरी करा असे त्यांना सांगण्यात आले. तसेच त्यांचे जे रुग्ण होता त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे शिफ्ट करावं लागलं त्यांच्यामुळे, आणि प्रायव्हेटमध्ये खर्च झालेला आहे. त्यांचं म्हणणं आहे, माझं पण म्हणणं आहे, आम्ही ते सर्वोच्च रुग्णालय यांच्याकडून घेणार म्हणजे घेणार. आता हे सर्व जी घटना आहे CCTV फुटेज त्याच्यात आहे, कॅमेरामध्ये ती घटना आलेली आहे. आणि आम्ही त्यांना हे जे पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही हे सर्व काय करा, सुरक्षित करा, हे नष्ट होता कामा नाही. आम्ही तसा निवेदन लेखी दिलेलं आहे, त्याची पाऊस देखील आमच्याकडे. ते आम्हाला फुटेज दाखवा. जर त्याच्यामध्ये ते दोषी असेल डॉक्टर कर्मचारी त्यांच्यावर कारवाई करा. अन्यथा जर तुम्ही कारवाई केली नाही तर आम्ही नाशिक जे विभागीय आयुक्त त्यांच्याकडे तक्रार करणार आहे. श्री भगवान परशुराम युवा मंच धुळेतर्फे रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी शहरातील कमलाबाई कन्या शाळा येथे उत्तर महाराष्ट्र ब्राह्मण समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष भूषण जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यांनी माहिती देताना सांगितले की महाराष्ट्र शासनाकडे ब्राह्मण समाजातर्फे अनेक वेळा व पाठपुरावा करून जय परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी करण्यात आली होती. त्यास मान्यताही मिळाली. त्यास आज वर्षपूर्तता प्राप्त झाली असल्याने सदर सोहळा संपन्न करण्यासाठी धुळे येथे भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त धुळे येथील नियोजनात संपर्क कार्यालय उद्घाटन व दुपारी 11 वाजेला मेळावा उद्बोधन कार्यक्रम संपन्न होणार आहे. सकाळी 10 वाजता श्री परशुराम युवा मंचचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न होत आहे. सदर कार्यालय पद्मश्री टॉवरच्या बाजूला सिस्टर पेट्रोल पंपाजवळ वाडी भोकर रोड देवपूर या ठिकाणी होणार आहे. दुपारी 11 वाजता ब्राह्मण समाजासाठी भव्यदिव्य मेळावा कमलाबाई कन्या शाळा गरुड कॉम्प्लेक्स समोर होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष आशिष दामले हे उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रमात ब्राह्मण समाजातील समाजभूषण व समाजरत्न यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्रातील समाविष्ट जिल्ह्यातील तालुके परिसर या भागातील ब्राह्मण समाजातील युवक युवती, ज्येष्ठ श्रेष्ठ सन्माननीय व्यक्ती, त्याचबरोबर समाजास व सर्व समाजांना मार्गदर्शन करणारे सन्माननीय पाहुणे उपस्थित राहणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, भुसावळ, जळगाव, अंमळनेर, भडगाव, पाचोरा, चोपडा, चाळीसगाव, मालेगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित राहतील. तसेच धुळे, नंदुरबार यासह नाशिक जिल्ह्यातील व तालुक्यातील तमाम ब्रह्मवृंद महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमात सर्व ब्रह्मवृंदांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक परशुराम युवा मंच व सर्व ब्राह्मण संघटना यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ब्राह्मण समाजाचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय भव्य मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यासाठी जे काही अध्यक्ष लाभलेले आहेत ते माननीय श्री आशिष दामले हे अध्यक्ष आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ याचे. दुसरे आपले धुळ्याचे आपले लाडके आमदार अनुपजी भैया अग्रवाल. तिसरे माननीय श्री दीपकजी रणवरे, हे रणवरे साहेब असतील, क्रांतीकर आणि सरोळकर मॅडम असतील. या अशा बऱ्याचशा लोकांनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन होण्यासाठी एक मोठा लढा दिलेला होता. उपोषणाला बसलेले होते.
त्या उपोषणानंतर महाराष्ट्र एक प्रकारे ना मोठी जनजागृती झाली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषणं चालू झाले आणि यशस्वीरित्या त्याचं हे झालं. आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली. तेव्हा माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मार्गदर्शनाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली. स्थापना होऊन आता जवळजवळ 1 वर्ष उलटलं आहे. हा झाल्यानंतर यांना जनजागृती होणं आवश्यक आहे. हा आर्थिक विकास हा कोणापर्यंत पोहोचणार आहे, कोणाला याचा लाभ होऊ शकतो, समाजातील जो काही तिसरा जो काही घटक आहे तर त्यांच्यापर्यंत या सगळ्या योजना पोहोचवण्यासाठी समाजाला एकत्र आणणे, पुरोहित वर्ग असेल त्यांच्यामध्ये पण एकोप्याची एक भाव निर्माण करून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्याच्यातून मार्ग पुढे निघण्यासाठी ना हा एक भव्य दिव्य असा मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय ज्यांनी काम केलेलं आहे अशा मान्यवरांचाही सत्कार या कार्यक्रमातून आयोजित केलेला आहे. परशुराम युवा मंचाचे आमचे जे काही भूषणजी जोशी आहेत, राहुल याज्ञिक असतील, बाकी इतर जे असतील, हे सतत रात्र या कार्यक्रमासाठी प्रयत्न करत आहेत. परशुराम सखी मंचाच्या पण आहे ना महिला वर्गही या कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी सतत प्रयत्न करीत आहे. आणि धुळ्यामध्ये या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जी काही लाभणारे ते हरिभक्त पारायण आमचे मुकुंद महाराज सोनगिरकर, हरिभक्त पारायण महाराज रुद्र, प्रशांतजी मोरांकर, विनोद मोरांकर, विजय नाना पाचापूरकर साहेब, मदनलालजी मिश्रा, ॲडव्होकेट R.D. जोशी, रवींद्रजी कुलकर्णी, डॉक्टर महेशजी गुगरी, रवी अण्णा रणसिंग, भाऊसाहेब बोरवाडकर, हेमंतजी मदाने या सगळ्या प्रमुख लोकांच्या उपस्थितीमध्ये या धुळ्यामध्ये पहिल्यांदा असा भव्य दिव्य उत्तर महाराष्ट्रस्तरीय ब्राह्मण वर्गाने हा मेळावा आयोजित केला. या मेळाव्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, या मेळाव्यामध्ये बहुभाषीय आहे, सर्व शाखांचा एकत्र आहे. ब्राह्मणांमध्ये वेगवेगळ्या शाखा आहेत, त्या सगळ्या एकत्र येऊन आहे ना हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जी वेगवेगळ्या भाषी होती ती या कार्यक्रमाला एकत्र आहे. असा एकत्रित कार्यक्रम हा धुळ्यामध्ये पहिल्यांदा होत आहे. धुळे जिल्ह्यात आढळून आलेले 2 अजगर उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीम यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी सुरक्षितरित्या पकडून वन विभागाचे अधिकारी भूषण वाघ यांच्या उपस्थितीत लळिंग येथील वन्यजीव क्षेत्रात सोडण्यात आले आहेत. दोघे अजगर हे धुळे जिल्ह्यात आढळून आले आहेत. एक औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत मिळून आला तर दुसरा अजगर एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या गिळताना आढळून आला. या दोघे अजगरांना सुरक्षितरित्या पकडून धुळे जिल्ह्यातील नावाजलेले वन्यजीव क्षेत्र लळिंगच्या पाण्याच्या प्रवाहाजवळ सोडण्यात आले. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ, सर्पतज्ञ निर्भय साकला, आकाश सोनवणे, अतुल विभांडिक, विक्रांत सूर्यवंशी, सुमित पाखरे, सतीश रणसिंग, आदर्श सपकाळे आदी उपस्थित होते. सर्व धुळेकरांना सप्रेम जय हिंद, जय खानदेश. मी निर्भय साकला, धुळे. सर्व उत्तर महाराष्ट्र टीमसोबत या ठिकाणी जंगलात आलो आहे अजगर सोडण्यासाठी. तर यावर्षी जरा विचार केला की अजगराचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे अनेक ठिकाणी आम्हाला अजगर मिळतात आहे. जवळपास 5-6 वर्षापूर्वी असं वाटायचं की अजगर नाहीच आहे धुळे जिल्ह्यामध्ये, परंतु एवढी जनजागृती झाली चांगल्या प्रकारे की एवढा मोठा जीव अजगर याला लोक मारत नाही. सर्पमित्रांना वन विभागाला बोलवतात आहे तो वाचवण्यासाठी. तर सर्व धुळेकरांना विनंती आहे, कोणताही पशुपक्षी साप किंवा काही दिसल्यास सर्पमित्रांना वन विभागाला संपर्क करावा. आता जे 2 अजगर पाहिले, एक MIDCमध्ये अलकेशजी अग्रवाल आमचे मित्र आहे यांच्या कंपनीत निघाला आणि दुसरा वडेल रस्त्याला एक पोल्ट्री फार्म आहे त्या ठिकाणी आमचे मित्र विक्रांत ठाकूर, सुमित पाखरे, सनी यांनी तो कलेक्ट केला. तर दोघी साप आम्ही लळिंगच्या जंगलात सोडले. बिनविषारी प्रजातीतला अजगर आहे तो. मोठ्या आकाराने असताना गैरसमज करू नये की माणसांना खाणार वगैरे असं. तर सर्प वाचवण्यासाठी सर्वांनी संपर्क करावा. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. धुळे शहरात कचऱ्याचे साचले ढिगारे. शिवसेना उबाटा पक्षातर्फे कचरा जाळून करण्यात आले आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला लोकशाही दिनात सर्वोपचार रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल. धुळ्यात रविवार दिनांक 26 रोजी उत्तर महाराष्ट्र ब्राह्मण समाज मेळाव्याचे आयोजन. आणि उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीमच्या प्रयत्नाने 2 अजगरांना देण्यात आले जीवनदान.
याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.